Good morning, student. We continue question number 3 from exercise 1.3 of chapter differentiation. We have taken first two questions. Today we take question number 3. Question number 3 is that find derivative of y with respect to x. If question number 1, root of x plus root of y equal to root of a. Second is that x and y. पहिले जे क्वेश्चन होते एक्सरसाइज 1.3 मध्ये पहिले जे दोन क्वेश्चन होते ते पूर्णपणे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन या टॉपिक वरती होते. आता हे जे क्वेश्चन आहेत यामध्ये x and y यांचं कॉम्बिनेशन आहे. पहिल्या केस मध्ये y हा पूर्णपणे x मध्ये एक्सप्रेस केलेला होता. आता असं नाहीये, यामध्ये x आणि y हे पूर्णपणे दुसऱ्या फंक्शन मध्ये एक्सप्रेस केलेले नाही. थोडक्यात x and y यांचं कॉम्बिनेशन आहे. अशा वेळेस आपल्याला ज्या ठिकाणी x हा पूर्णपणे y मध्ये एक्सप्रेस केलेला नसेल, y हा पूर्णपणे x मध्ये एक्सप्रेस केलेला नसेल, त्या फंक्शनला आपण इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. थोडक्यात क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन पाहायचे आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन फाइंड आउट करताना आपण जर टर्म, आता यामध्ये ही टर्म आहे बा, ही x ची टर्म आहे, y ची टर्म आहे अँड कॉन्स्टंट टर्म. अशा वेळेस आपण काय करतो की जर x मध्ये असेल तर आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. पण ती जर टर्म y मध्ये असेल तर आपण पहिल्यांदा काय करतो, y ला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू जी काही टर्म असेल ती फंक्शन आपण विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करतो आणि नंतर y ला विथ रिस्पेक्ट टू x आपण त्या ठिकाणी कंपोजिट फंक्शनचा रूल, चेन रूलचा यूज करतो. याच पद्धतीने आपल्याला हे झालं डिफरन्शिएट करताना. सेकंड स्टेपला आपण काय करतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x च्या ज्या टर्म आहे त्या लेफ्ट हँड साइडला घेतो आणि ज्या टर्म मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x नाही त्या टर्म आपण राइट हँड साइडला घेतो आणि अशा पद्धतीने आपण काय करतो, इम्प्लिसिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. पहिले एक्झाम्पल रूट ऑफ x प्लस रूट ऑफ y इक्वल टू रूट ऑफ a and second example is that x into root of x plus y into root of y equal to a root of a. ही दोन्ही एक्झाम्पल सारखीच आहेत. दोन्ही एक्झाम्पल सारखीच आहेत. हे आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू x. या ठिकाणी रूट x ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x ही तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा x ला x रेज टू 1/2 मध्ये कन्वर्ट करू शकता. ह्या एक्झाम्पलच्या ऐवजी आपण सेकंड एक्झाम्पल घेणार आहोत. याच एक्झाम्पल नुसार विद्यार्थ्यांनी पहिले एक्झाम्पल सोडवायचं आहे. आपण एक्झाम्पल सेकंड घेऊया. आता आपल्याला इथे लेट y घ्यायची गरज नाही. लेट y घ्यायची गरज नाही कारण की इथे आपल्याला इक्वल टू दिलेला आहे. वी हॅव गिवन दॅट देयर इज इक्वल टू साइन. सो वी डोंट रिक्वायर टू टेक y इक्वल टू दॅट फंक्शन. We have or given x root of x plus y into root of y equal to a root of a. हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. The derivative of this function is x into root of x plus y into root of y equal to derivative of a root of a. This is constant function. किती मोठं फंक्शन असू द्या ते जर कॉन्स्टंट असेल त्यामध्ये x आणि y च्या टर्म असेल तर ते कॉन्स्टंट फंक्शन, त्याची डेरिव्हेटिव्ह आपण झिरोच घेणार.
या ठिकाणी ऍडिशन आहे, आपण दोन्ही फंक्शन सेपरेट करूया. हे पहिलेच एक्झाम्पल आहे, आपण डिटेल मध्ये घेतोय. x रूट ऑफ x प्लस y रूट ऑफ y इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ a रूट ऑफ a. याचा आन्सर घेतलं तरी चालेल. आता आपल्याला याला पॉवर मध्ये कन्वर्ट करायचंय, x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करायचंय. या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येते, रूट ऑफ x इज 1/2 रूट x. किंवा आपण त्याला x रेज टू 1/2 सुद्धा कन्वर्ट करू शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू 1/2, हा जो रूट x आहे हा आपण x रेज टू 1/2 सुद्धा कन्वर्ट करू शकतो. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y इंटू y रेज टू 1/2 इक्वल टू आपण 0 लिहूया, कॅल्क्युलेशन कमी होईल. दोन्हींची आपण बेरीज करणार, जो काही इंडेक्स आहे त्याची आपण बेरीज करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू, त्या ठिकाणी 1 आहे, 2 इंटू 1 2 प्लस 1 3/2, x रेज टू 3/2 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू y रेज टू 3/2 इक्वल टू 0. हे आपण कन्वर्जन केले, यांचं कन्वर्जन पॉवर मध्ये केलं. आता x रेज टू n चा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू शकतो. x रेज टू n चा फॉर्म्युला, तो जो नंबर आहे पुढे मल्टिप्लिकेशनला घ्यायचा आणि त्यातून एक कमी करायचा. हा नंबर पुढे मल्टिप्लिकेशनला. आता यामध्ये ही टर्म x मध्ये आहे विथ रिस्पेक्ट टू x. जर एक टर्म ही फक्त x मध्ये असेल तर आपण डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेणार. 3/2 x रेज टू 3/2 मायनस 1, हा नंबर पुढे घ्यायचा आणि त्यातून एक कमी करायचा. when term is in y, टर्म जर y मध्ये असेल तर त्याला विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचा पहिल्यांदा. म्हणजे हा 3/2 y रेज टू 3/2 मायनस 1 डेरिव्हेटिव्ह याच पद्धतीने येते, पण याला विथ रिस्पेक्ट टू y पहिल्यांदा आपण डिफरन्शिएट करणार. हे एकच एक्झाम्पल आहे, आपण बाकीच्या याला डायरेक्ट कन्सिडर करणार आहोत. हे एक्झाम्पल लिहिताना कसं लिहिणार आहे, y रेज टू 3/2 विथ रिस्पेक्ट टू x, हे आपण लिहितो y रेज टू 3/2 विथ रिस्पेक्ट टू y. पहिल्यांदा आपण त्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करणार आणि नंतर y ला विथ रिस्पेक्ट टू x. दिस इज आवर चेन रूल. या पद्धतीने आपण चेन रूल अप्लाय करणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 0. नाउ हे झालं पहिल्या टर्म मध्ये की आपण त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचे की डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x असलेल्या टर्म ह्या लेफ्ट हँड साइडला ठेवायच्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x नसलेल्या राइट हँड साइडला ठेवायचे. आपण पहिल्यांदा हे सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. 3/2 इंटू x रेज टू 2 into 1 2, that is 1/2 plus 3/2 into y raised to 1/2 derivative of y with respect to x equal to 0. ही जी टर्म आहे ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x नाही ते आपण राइट हँड साइडला घेणार आणि ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x आहे ही टर्म आपण लेफ्ट हँड साइडला ठेवणार. 3/2 y raised to 1/2 derivative of y with respect to x equal to 3/2 y raised to x raised to 1/2. ही टर्म जी आहे ही आपण लेफ्ट हँड साइडला घेतली, ही टर्म मायनस झाली. इट इज इक्वल टू मायनस 3/2 जे आहे हे 3/2 या 3/2 बरोबर कॅन्सल होईल. इट गेट कॅन्सल विथ 3/2. Now derivative of y with respect to x equal to minus x raised to 1/2 divide y raised to 1/2. चला आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x मिळालेला आहे. हे फक्त आपण स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to minus 1/2 is root x and root y. आणि हे दोन्हीही आपण रूट मध्ये लिहू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ x divide y, that is derivative of y with respect to x. This is our required answer. Student, write down in your notebook.
आहे. We take fourth example. X cube plus x square y plus xy square plus y cube equal to 81. Now we have to differentiate with respect to x. Differentiate with respect to x. याला आपल्याला with respect to x differentiate करायचं आहे. In both side. Derivative of x cube plus x square y plus x y square plus y cube equal to derivative of 81. 81 is the constant number. So derivative of 81 is 0. We separate all the terms, that is derivative of x cube plus derivative of x square y plus derivative of xy square plus derivative of y cube equal to 0. We have separated the all terms, that is u plus v plus w plus z. Additionचा रूल आपण या ठिकाणी यूज केला. And derivative of 81, that is constant number, is 0. ही टर्म फक्त x ची आहे. आपल्याला with respect to x डिफरन्शिएट करायचं. 3x square. या ठिकाणी तुम्हाला ऍडिशनचा मल्टिप्लिकेशन रूल यूज करावा लागेल. u into v. या ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लिकेशन रूल यूज करावा लागेल आणि या ठिकाणी चेन रूल, that is composite function, तुम्हाला यूज करावा लागेल. First function x square, derivative of second function, derivative of y with respect to x, plus second function, derivative of first function x square. हा झाला पहिल्यासाठी चालू. इथे बघूया. पहिलं फंक्शन x, derivative of second function y square plus y square into derivative of first function x, and we have to differentiate y with respect to y, that is 3y square. y ला पहिल्यांदा with respect to y differentiate करायचं. 3y square. एक सारखी डेरिव्हेटिव्ह घ्यायची. y ची एक सारखीच आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. 3x square 3y square आणि याला मल्टिप्लिकेशन असणार आहे derivative of y with respect to x, that is derivative of y with respect to x equal to 0. Equal to 3x square plus x square derivative of y with respect to x plus y, and derivative of x square is 2x, plus x derivative of y square is 2y. This is derivative of y square, and derivative of y is derivative of y with respect to x. Then y square derivative of x with respect to x is 1, and 3y square derivative of y with respect to x equal to 0. ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आपण हे सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. फर्स्ट 3x square plus x square derivative of y with respect to x plus 2xy plus 2xy derivative of y with respect to x, y square, and 3y square derivative of y with respect to x equal to 0. Now those terms contain derivative of y with respect to x take into left hand side, and those terms which does not contain derivative of y with respect to x take into right hand side. This is term contain derivative of y with respect to x. First, second, third, plus 2xy derivative of y with respect to x, 3y square derivative of y with respect to x, and
derivative of y with respect to x does not contain 3x square plus 2 or minus 2xy and then minus y square. Take derivative of y with respect to x common from left hand side, that is x square plus 2xy plus 3y square into derivative of y with respect to x. We take the minus sign common, 3x square plus 2xy plus y square. Now divide this term to this term. ह्या term ने याला divide करा. Derivative of y with respect to x equal to minus 3x square plus 2xy plus y square divide x square plus 2xy plus 3y square. This is required derivative of y with respect to x. इम्प्लिसिट फंक्शन मध्ये तुम्हाला जे येणारे आन्सर आहे ते x and y या दोन्ही मध्ये असणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x जी डेरिव्हेटिव्ह आहे ती x आणि y दोन्ही मध्ये असणार आहे. हे तुम्हाला इम्प्लिसिट फंक्शन मध्ये पाहायला मिळतं. अशा पद्धतीने हे आपण चौथं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. फोर्थ एक्झाम्पल सिमिलर स्टुडंट यू हॅव टू सॉल्व एक्झाम्पल नंबर 3 सिमिलर. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम्पल नंबर 3 सोडवायचं आहे. राईट डाऊन इन युअर नोटबुक. या ठिकाणी टॅन इनव्हर्स घेईल. पहिल्यांदा टॅन इनव्हर्स ची डेरिव्हेटिव्ह, नंतर स्क्वेअर रूट, नंतर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. इथं तेच करणार, कॉट इनव्हर्स घेणार, नंतर रूट ची डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर y स्क्वेअर. या पद्धतीने न जाता याला आपण पहिल्यांदा सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. वी राईट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू, हा टॅन इनव्हर्स वी टेक इनटू राइट हँड साइड, minus get plus into right hand side, that is tan inverse of square root of x square plus y square, and here is plus cot inverse of square root of x square plus y square. And we know that this is our one formula, tan inverse x plus cot inverse of x equal to tan inverse of x plus cot inverse of x equal to pi by 2. This is formula. या दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहे. x and x is same. दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहे म्हणून आपण काय करणार, here we write pi by 2, that is x square y square equal to pi by 2. हे जे डिफिकल्ट एक्झाम्पल वाटत होता आता अतिशय सोपं आहे. एकच टर्म आली आपल्याला मल्टिप्लिकेशनची. मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करणार आणि आपण याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन कन्वर्ट केलेलं आहे. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर y स्क्वेअर इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ pi by 2. But we know that pi by 2 is a constant number and derivative of constant number is 0. That is derivative of, here we have to use multiplication rule. First function x square, derivative of second function y square, then y square and derivative of first function x square equal to. Multiplication मध्ये आपल्याला एका फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची असते दुसरं फंक्शन मल्टिप्लिकेशनला, नंतर चेंज करायचं, दुसरं फंक्शन घ्यायचं आणि पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. नाउ x square into derivative of y square is 2y. This is derivative of y square, and after y derivative of y with respect to x. एकदम सोप्या पद्धतीत लक्ष ठेवण्यासाठी सांगतो की y असेल तर x सारखीच डेरिव्हेटिव्ह घ्यायची, काही बदल करायचा नाही. x सारखीच डेरिव्हेटिव्ह घ्यायची, पण y असेल तर त्या टर्म मध्ये त्याला मल्टिप्लिकेशनला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा. प्लस y स्क्वेअर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ
x square is 2x equal to 0. That is 2x square y, derivative of y with respect to x, and this is 2xy square equal to 0. Those terms contain derivative of y with respect to x, we have to keep into right hand side, left hand side. 2x square y, derivative of y with respect to x equal to minus xy square, and those do not contain derivative of y with respect to x, keep into right hand side. 2 get cancelled with 2, 1x get cancelled with 1x, y get cancelled with y. Here is x remain, x derivative of y with respect to x equal to minus y, and from this we can write derivative of y with respect to x minus y divided x. This is our required derivative of y with respect to x. It is very simple example. जर आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती असेल तर हे एक्झाम्पल अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळात आपण सोडवू शकतो. जर आपल्याला ही प्रॉपर्टी माहित नसेल तर आपण हे एक्झाम्पल कॉम्प्लिकेटेड पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. नाउ राइट डाउन इन युअर नोटबुक. We take the example number 6, x e raised to y plus y e raised to x equal to 1. Differentiate with respect to x. Derivative of x e raised to y plus derivative of y e raised to x equal to derivative of 1. 1 is the constant, derivative 0. We have to use here multiplication rule. X derivative of e raised to y plus e raised to y into derivative of x. This is for first. हे आपण पहिल्यासाठी सोडवलं. त्याच पद्धतीने दुसऱ्यासाठी घ्यायचं. y derivative of e raised to x plus e raised to x into derivative of y equal to, जो 1 आहे तो कॉन्स्टंट फंक्शन. ही जी आहे हे पहिल्यासाठी आपण यूज केलं. हे जे आहे हे आपण दुसऱ्यासाठी यूज केलंय, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0. x डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू y इज e रेज टू y, अँड त्याला आपण घेणार मल्टिप्लिकेशनला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x प्लस e रेज टू y डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज 1 प्लस y into e raised to x, derivative of e raised to x is e raised to x plus e raised to x into derivative of y with respect to x is derivative of y with respect to x equal to 0. e raised to y is into 1 is e raised to y. ह्या टर्म मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x आहे, ते आपण लेफ्ट हँड साइडला घेणार. x e raised to y derivative of y with respect to x plus e raised to x derivative of y with respect to x equal to, ज्यामध्ये नाही त्या टर्म आपण राइट हँड साइडला लिहिणार. मायनस e raised to y मायनस y into e raised to x. यातून आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x कॉमन घेणार. x e raised to y plus e raised to x, x e raised to y plus e raised to x into derivative of y with respect to x equal to minus, we take minus sign common, e raised to x plus e raised to y into e raised to x. Now derivative of y with respect to x equal to minus e raised to x plus y e raised to x divide x e raised to y plus e raised to x. याला आपण फार्दर दोन्ही मध्ये इंटरचेंज करूया. मायनस e raised to x plus y e raised to x divide, ही टर्म पुढे घेऊया, e raised to x plus x e raised to y
This is derivative of y with respect to x. This is our required derivative of y with respect to x. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडू शकतो. हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सिमिलर आहे, किंवा हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सिमिलर आहे. इथे x मायनस वाय, इथे x मायनस वाय, वाय आहे साइन ऑफ x प्लस वाय आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे. इथे कॉस ऑफ एक्स वाय मल्टिप्लिकेशन आहे. हे एक्झाम्पल फक्त थोडं वेगळं आहे. आपण हे एक एक्झाम्पल घेणार आहोत आणि हे एक्झाम्पल बाकीचे विद्यार्थ्यांनी सिमिलर त्या पद्धतीने सोडवायचे आहे. राइट डाउन. Example number 7 is that e raised to x plus y equal to cos of x minus y. Differentiate with respect to x. We get derivative of e raised to x plus y equal to derivative of cos of x minus y. Then derivative of e raised to x plus y is e raised to x plus y. E raised to x plus y ची derivative is, and we have to find derivative of x plus y. फक्त e ची derivative find out केली, x plus y या ठिकाणी find out करायचे. Derivative of cos of x is minus sin of xy. Derivative of cos of x is minus sin of xy, and still we have to find derivative of x minus y. E raised to x plus y, and derivative of x is 1 and derivative of y is derivative of y with respect to x equal to minus sin x minus y, and derivative of x is 1 and y is derivative of y with respect to x. Take the multiplication. E raised to x plus y into 1, that is e raised to x plus y, into e raised to x plus y derivative of y with respect to x equal to minus sin of x minus y into 1 is that same value, minus minus get plus sin x minus y derivative of y with respect to x. Collect the term derivative of y with respect to x into one side. E raised to x plus y derivative of y with respect to x, and then minus sin of x minus y derivative of y with respect to x equal to, this is minus sign, ही आपल्याला याच बाजूला ठेवावं लागेल. मायनस e raised to x plus y minus sin of x minus y. e raised to x y जी होती आपण ती लेफ्ट हँड राइट हँड साइडला घेतली मायनस, and this is into right hand side. Now take derivative of y with respect to x common. E raised to x plus y minus sin of x minus y into derivative of y with respect to x equal to minus e raised to x plus y plus sin of x minus y. Now derivative of y with respect to x, it will be minus e raised to x plus y plus sin of x minus y divide e raised to x plus y minus sin of x minus y. This is required derivative of y with respect to x. या पद्धतीने ज्या डेरिव्हेटिव्ह आहे अतिशय सोप्या डेरिव्हेटिव्ह आहे, फक्त तुम्हाला हे इम्प्लिसिट फंक्शन मधील आहे हे लक्षात आले पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला ही एक्झाम्पल सोडवता आली पाहिजे. हे एक्झाम्पल ही याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी आता एक्झाम्पल नंबर 8 आणि एक्झाम्पल नंबर 10 सोडवायचा आहे. सिमिलर मेथड आहे, काही चेंज नाही. यामध्ये फक्त थोडा चेंज आहे. e raised to x minus 1 या फॉर्म मध्ये आहे. एक स्टेप जर आपण घेतली तर बाकीचे पुन्हा आपल्याला याच फॉर्म मध्ये मिळेल. We take example number 9. Example number 9.
is e raised to x minus y equal to x divide y. नाउ हे जे आहे हे आपल्याला या पद्धतीची डेरिव्हेटिव्ह येत नाही आणि इकडे पण आपल्याला क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे इम्प्लिसिट फंक्शन पण आहे आणि लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचा सुद्धा यूज करायचा आहे. टेक लॉग ऑन बोथ साइड. टेक लॉग ऑन बोथ साइड. लॉग घेतल्यानंतर काय होणार आहे? लॉग ऑफ e raised to x minus y equal to log of x divide y. दोन्ही बाजूला आपण लॉग घेतला. ही जी काही पॉवर आहे ती इकडे मल्टिप्लिकेशनला कन्वर्ट होणार. e raised to x minus y into log of e equal to log of. ह्या दोन नंबर मध्ये क्वोशिएंट आहे तर त्या दोन लॉग मध्ये सबट्रॅक्शन log of x minus log of y. log of e, value of log of e is 1. e raised to x minus y equal to log of x minus log of y, that is value of log of e equal to 1. आणि हे या टाइपचं इक्वेशन झालं. e raised to x plus y. याची डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेलीच आहे, इथे फक्त प्लस आहे, या ठिकाणी मायनस व्हॅल्यू येणार. याच पद्धतीने आपल्याला ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि log of x येणार 1 upon x, log y चे येणार 1 upon y into derivative of y with respect to x. हे इव्हॅल्युएट केलं का तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x चे कॅल्क्युलेशन मिळेल. या पद्धतीने काय करायचे विद्यार्थ्यांनी याला कंटिन्यू करायचे, डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट with respect to x we get derivative of e raised to x minus y equal to derivative of log of x minus derivative of log of y. या पद्धतीने तुम्हाला काय भेटेल, त्याचं सोल्युशन भेटेल. हे एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल आपण जवळजवळ ही सर्व एक्झाम्पल कव्हर केलेली आहेत. जी एक्झाम्पल आहेत ती सिमिलर एक्झाम्पल आहेत. हे आपण कंटिन्यू करूया. Derivative of e raised to xy is e raised to x minus y. ही e raised to xy ची डेरिव्हेटिव्ह and derivative of ही झाली e raised to e ची डेरिव्हेटिव्ह. Derivative of x. Derivative of x is 1 and derivative of y is derivative of y with respect to x. हे कॅल्क्युलेशन आपण इथं डिटेल मध्ये केलेलं आहे. Derivative of e raised to x plus y 1 plus y. इथं फक्त मायनस साइन आहे म्हणून इथे मायनस आले. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन केलं. इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x is 1 upon x and derivative of y is log of y is 1 upon y and there is y, so we write derivative of y with respect to x. e raised to x minus y minus e raised to x minus y derivative of y with respect to x equal to 1 upon x 1 upon y derivative of y with respect to x. We take derivative of y with respect to x into one side. This is minus 1 upon y derivative of y with respect to x minus e raised to x minus y derivative of y with respect to x 1 upon x minus into this side x minus y. ज्या डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x च्या टर्म आहेत त्या एका बाजूला घेतल्या, नसलेल्या आपण दुसऱ्या बाजूला ठेवल्या. इक्वल टू नाउ 1 upon y minus e raised to x minus y. Derivative of y with respect to x equal to 1 upon x minus e raised to x minus y. Now derivative of y with respect to x equal to 1 upon x minus e raised to x minus y divide 1 upon y e raised to x minus y. हे झालं आपला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. यांचा जो x ने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला करता येईल. यांच्यामध्ये y कॉमन निघेल. जर तुम्ही एक स्टेप पुढे सोडवली तर हा y कॉमन निघेल आणि मल्टिप्लिकेशन जाईल y into
1 मायनस ई रेज टू एक्स मायनस वाय डिवाइड, हा एक जो आहे कॉमन घेतला तर डिवाइडला येईल 1 मायनस ई रेज टू एक्स मायनस वाय. दिस इज रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही क्वेश्चन आपण सोडवलेले आहे. राईट डाऊन इन युअर नोटबुक. वी हॅव कंप्लीटेड क्वेश्चन नंबर 3 हिअर.